नमस्ते, सुप्रभातम, विश्वशांतर्त्यम शुभेच्छा. गुरुविचार मंथन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रहो, जीवन प्रेरणा सूत्र क्रमांक 12 आज आपण पाहणार आहोत. नवे आत्मसंवाद करणार आहोत आणि या सूत्राचं नाव आहे स्वतःशी चर्चा करायला शिका. मानसशास्त्र असं म्हणतं की एखादी व्यक्ती उत्तुंग व्यक्तिमत्वाची कधी होते जेव्हा ती प्रथम स्वतःशी बोलायला लागते तेव्हा. पण अनेक लोक असं म्हणतात की जेव्हा मनुष्य स्वतःशी बोलायला लागतो तेव्हा तो अर्धवट वेडा असतो आणि सर्वांसोबत असताना स्वतःशी बोलायला लागतो तेव्हा तो ठार वेडा असतो असं म्हणतात. पण हे अर्धसत्य आहे. जी माणसं स्वतःशी स्वतःचाच विचार मांडतात, स्वतःशी चर्चा करतात, स्वतःला समजून घेतात, स्वतःला समजून देतात, ती माणसं उत्तुंग व्यक्तिमत्वाची बनतातच. कारण यातूनच पुढे त्यांचे विचार, मनन, चिंतन, नीतिध्यास या गोष्टी सुरू होतात. म्हणजे प्रत्येक माणसानं अशा पद्धतीनं जर कित्ता गिरवलं ना तर त्याचं व्यक्तिमत्व उत्तुंग घडू शकेल. तुम्ही लहान मुलं पाहिलीत का? लहान मुलं काय करतात? आपल्या घरी आई वडील जे बोलतात ना तसंच अगदी आपल्या बाहुल्यांच्या सोबत, आपल्या खेळगाड्यांसोबत ते बोलत राहतात. कधी एखादा मुलगा वडिलांची भूमिका करतो, कधी एखादी मुलगी आईची भूमिका करते. ते घरात कसे बोलतात ते ऐकतात आणि बोलायला लागतात. खरं तर हा त्यांचा स्वसंवाद असतो. मग हा स्वसंवाद जर तुम्हाला भविष्यात स्वतःला करता आला तर मुलांसारखा आनंद घेता येईल. आणि मग पुढे मुलं मोठी झाली की त्याचं प्रत्यंतर, त्याचं रूपांतर त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतं. हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. पण व्यक्तिमत्व विकासासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे तर स्वतःशी चर्चा करणं. आता पहिल्यांदा आपण त्याचा तोटा पाहूया की स्वचर्चा न केल्यानंतर, स्वतःशी चर्चा न केल्यानंतर काय तोटा होतो. समजा चांगलं किंवा वाईट ही गोष्ट तुम्हाला शोधायची आहे. एखाद्या गोष्टीचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा निर्णय तुम्हाला नीटपणे घेता येत नाही म्हणून तुम्ही मार्गदर्शकाला बोलवता, त्याच्या जवळ जाता, त्याला त्याच्याकडून मार्गदर्शन घेता, सल्ला घेता. पण सल्ला चुकीचा दिला तर अडचण उपस्थित होते. मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःशी स्वतः चर्चा करता न आल्यामुळं काही वेळा आपण निर्णय घेण्यास असमर्थ ठरतो. हा पहिला. दुसरा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला माहित आहे की स्वतःशी जी माणसं चर्चा करत नाहीत ती मनन चिंतन करू शकत नाहीत. कारण त्याच्या नंतरची जी पायरी आहे ती पायरी त्यांना करताच येत नाही. आणि मग मनन चिंतन नीट होत नसल्या कारणानं आपण काय नेमकं बोललं पाहिजे, कोणता विचार केला पाहिजे, कोणती कृती केली पाहिजे हे समजत नाहीये. आणि तिसरी गोष्ट काय होतं की स्वचर्चा, स्वतःशी संवाद, स्वतःशी चर्चा न केल्यामुळं आपली रिहर्सल होत नाही. जी उजळणी व्हायला हवी ती उजळणी होत नाही. जसं मी तुमच्या समोर आता बोलतो आहे पण त्यापूर्वी मी स्वतःचीच मनातल्या मनात रिहर्सल केलेली आहे, उजळणी केलेली आहे. मला माहित आहे की तुम्हाला मला कमी वेळेत, कमी शब्दामध्ये हा विषय समजून द्यायचा आहे तर त्याची तयारी मला अगोदरच करायला हवी. मग जेव्हा मला याचा आत्मविश्वास नव्हता तेव्हा मी आरशासमोर उभा राहायचो आणि हे सगळं बोलायचं. आणि मग हळूहळू बोलण्याचा सराव झाला आणि चांगलं बोलता येऊ लागलं. हे 3 तोटे आहेत की तुम्ही स्वतःशी चर्चा न केल्यामुळे हे घडू शकतं. मग स्वतःशी चर्चा केल्यानंतर काय फायदा होतो? सगळ्यात मोठा फायदा असा होतो की तुम्हाला स्वतःशी चर्चा केल्यानंतर मार्ग सापडतो. समजा तुम्ही एखाद्या समस्येमध्ये आहात आणि ती समस्या तुम्हाला काही केला सुटत नाही. खूप विचार केला तरी सुटत नाही.
अशा वेळी काय करायचं आहे? स्वतःशी संवाद करायचे आहेत, स्वतःशी चर्चा करायची आहे. तू त्याच्या ठिकाणी असतास तर काय केलं असतं, असा प्रश्न स्वतःला विचारायचा. मग मी आतला काय म्हणतो, मी असतो तर असं वागलो असतो. मग बाहेरच्याच ठिकाणी जाऊन विचार करायचा आहे, मग मी असं वागल्यानंतर तुला राग का बरं आला? एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादी दुःखद अप्रिय घटना दुरुस्त करण्याचं काम या चर्चेतून घडतं. पण स्वतःशी चर्चा केल्यानंतर मार्ग सुटू शकतो. दुसरा फायदा होतो की विचार, मंथन, चिंतन, नीतिध्यास सुरू होतो स्वतःशी चर्चा केल्यामुळे. माझ्यात गुण का आहेत, माझ्यात अवगुण का आहेत, याच्यावर एकदा चर्चा करा. ही चर्चा करत असताना सकारात्मक चर्चा करा. होय, माझ्यात हे अवगुण आहेत, मला हे अवगुण स्पष्ट करायला हवेत. जग विचारायचं राहू देत, पण मला दुरुस्त करायचं आहे, मला दुरुस्त व्हायचं आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे. हे अवगुण, हे वाईट गोष्टी मला काढून टाकायच्या आहेत. हे सगळं मी ठरवणार आहे, दुसरं कोणी नाही ठरवणार. मग हे ठरवण्यासाठी मला काय करावं लागेल? हे ठरवण्यासाठी मला मुळात स्वतःशी चर्चा करावी लागेल. आणि एकदा का चर्चा झाली ना, की तुमचे विचार, तुमची कृती सगळं पारदर्शक होईल. आणि सगळ्यात मोठा फायदा होणार आहे, स्वतःशी चर्चा केल्यानंतर तुमचे विचार, तुमचे आचार अगदी ठामपणे तयार होते. म्हणजे एखाद्या विषयी तुम्हाला बोलायचं असेल, तुमचा विचारात पक्का असेल. म्हणजे मला आठवतं, आम्ही लहान होतो त्यावेळी भाषणात सहभागी व्हायला माझे गुरुजी मला सांगायचे, भाषण तू कर. पण मला भाषण जमायचं नाही. मग मी खूप तयारी करायचो, खूप पाठांतर करायचो, तरी सुद्धा माझे हातपाय लटलट कापायला लागायचे. का बरं असं होत होतं? आज बऱ्याच मुलांचं असं होतं, बऱ्याच लोकांचं असं होतं. का बरं होतं? कारण या मंडळीने स्वतःशी चर्चा केलेली नसते. पाठांतर करणं म्हणजे चर्चा नव्हे. उभे आहे तसं पाठ करून दाखवणं म्हणजे संवाद नव्हे. तुम्हाला स्वतःला सांगायला हवं, स्वतःला विचारायला हवं, स्वतः मी काय बोलणार आहे त्याचा प्रश्न तुम्हाला विचारायला हवात आणि प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही बोलणार आहात, स्वतःची उत्तरं देणार आहात. हा सगळ्यात मोठा फायदा या स्वविचारातून होतो, स्वतःच्या विचारातून होतो. एकदा का स्वतःशी विचार करायला, स्वतःशी संवाद करायला एकदा का शिकलो ना, चर्चा करायला शिकलो, तर खूप साऱ्या गोष्टी घडतात. मग आता प्रश्न तुम्हाला पडेल की स्वतःशी चर्चा करायची तरी कशी? फार सोपी आहे. तुम्ही एकदा हा प्रयोग करून पहा, हे तुम्हाला कळेल की आपलं व्यक्तिमत्व सुद्धा खूप चांगलं बनू शकेल. खूप विचारपूर्वक तुम्ही प्रत्येक शब्द बोलाल आणि प्रत्येक शब्द बोलत असताना तुम्हाला जाणीव असेल की मी त्याच्या ठिकाणी असतो तर मी कसा बोललो असतो. सगळं कळायला लागेल. काय करायचं याच्यासाठी? यासाठी तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आणि एकांतवास असेल, तुम्ही एकटे असाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची एक यादी तयार करायची. मग एक पहिला समजा एक प्रश्न आहे की मी 12वी नंतर काय करावे असे मला वाटते. आता तुम्ही स्वतःशी चर्चा करा. वडील म्हणतात सायन्स घे, BSc कर, आणखीन कोण म्हणतं स्पर्धा परीक्षा कर, अजून कोण म्हणतं तू ग्रॅज्युएशन कर, अजून कोण काय म्हणतं. खूप लोक आपापल्या परीने सांगतात. माझ्याकडे मुलगा आला होता, मला म्हणाला की 12वी सायन्स झालेलं आहे सर, चांगल्यापैकी 68% मार्क मिळाले, मी काय करावं? म्हटलं मी सांगण्यापेक्षा मी तुला एक होमवर्क देतो, तो करतो. आणि या होमवर्कमध्ये त्याला सांगितलं की स्वतःशीच तू चर्चा कर की तुला काय करायचं आहे ते. तू जग काय म्हणते तिकडे लक्ष देऊ नकोस. 8 दिवसांनी तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला उत्तर सापडलं. घरची परिस्थिती हे सगळं लक्षात घेऊन मी असा विचार केला की एक डिप्लोमा करायचा, की ज्या डिप्लोम्याच्या माध्यमातून मला 2 ते 3 वर्षामध्ये एक चांगली नोकरी मिळेल. या नोकरीच्या माध्यमातून मी माझा घर संसार चांगल्या प्रकारे तयार करेन. गुड. हे तुला कोणी सांगितलं असतं तर तू केलं असतंस का? तर नाही केलं असतं. मला तुला कोणी फोर्स केला असता तर तू केलं असतंस का? नाही केलं असतं. मग हे तू कसं शिकलास? कसं तुला कळालं? तर तुम्ही सांगितलेलं मी टेक्निक शिकलो. हेच टेक्निक आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे. एकांतवासात शांत बसा, तुम्हाला पडलेला प्रश्न लिहून काढा, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उपप्रश्न तयार करा आणि तुमच्या
आतल्या दोन मनावर तुम्ही एकत्रित येऊन चर्चा घडवा. एक बाह्य मन आणि एक अंतर्मन, या दोघांची चर्चा घडवून आणा. आणि चर्चेचं रूपांतर भांडणात नको. चर्चेचं रूपांतर हे चांगल्या संवादामध्ये, चांगल्या विचारामध्ये, चांगल्या कृतीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आणि पहा चमत्कार तुम्हाला की आपण कोणता विचार करू शकतो. या जगात कोणतीच समस्या मोठी नाही, फक्त आपण या समस्या मोठ्या करतो म्हणून समस्या मोठी होते. म्हणून ही स्वतःशी चर्चा करत असताना मी सांगितलं त्या पद्धतीनं प्रश्न सगळे लिहून काढा. त्याच्या ठिकाणी तुम्ही जा. तुमचा आतला आवाज काय म्हणतो, बाहेरचा आवाज काय म्हणतो, हे दोघे मिळून ठरवा. आणि दोघांनी एक चांगली चर्चा केल्यानंतर एक चांगला परिपक्व संवाद तयार होईल, की ज्या परिपक्व संवादातून एक चांगला विचार तयार होईल, एक चांगलं वर्तन तयार होईल. आणि मग तुमचं व्यक्तिमत्व भन्नाट होईल. सर्व अंगाने विचार करणारं तुमचं व्यक्तिमत्व तयार होईल, की ज्या व्यक्तिमत्वाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असं वाटेल. एक विचारी सुसंस्कृत माणूस तयार होईल. असं व्यक्तिमत्व तयार करणारं हे जीवन प्रेरणा सूत्र निश्चितपणे तुम्ही आत्मसात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. भेटूया तर मग पुढच्या गुरुवारी एका नवीन जीवन प्रेरणा सूत्रासहित. तोवर धन्यवाद.